बाबासाहेब आंबेडकर एवढेच हुशार होते, बुद्धिमान होते. त्यांनी भारताचं संविधान लिहिलं. मग ते भारताचे पंतप्रधान का नाही होऊ शकले? बरं ते जाऊ द्यात, पण भारताच्या राजकारणात ते ठोसपणे पण नाही दिसले. तुम्हाला असं नाही का वाटत की बाबासाहेबांना फक्त दलितांपुरतच मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न केला? महिलांचे अधिकार, दलितांचे अधिकार, कामगारांचे अधिकार, शेतकऱ्यांचे अधिकार यासारख्या कित्येक दीनदुबळ्या लोकांसाठी जीवाच्या आकांताने झटणारा माणूस ऐनवेळी भारताच्या राजकारणातून वगळला जातो. मग ते गांधीजी आणि बाबासाहेबांमधील वैचारिक संघर्ष असो, संविधान सभेत येऊ नयेत म्हणून मुंबई प्रांतातून त्यांचा केलेला पराभव असो, पंडित नेहरूंच्या मंत्रिमंडळातून द्यावा लागलेला राजीनामा असो, बाबासाहेबांचा रस्ता प्रत्येक वेळी अडवण्यात आला. 1952 आणि 54च्या निवडणुकांमध्ये बाबासाहेबांना लोकसभेत पोहोचू न देण्यासाठी काँग्रेसने प्रचंड ताकद लावली होती. बाबासाहेबांचे विचार त्यावेळच्या पुराणमतवादी नेत्यांच्या कल्पनेपलीकडचे होते. म्हणूनच स्वातंत्र्यानंतर त्यांना मुख्य प्रवाहातील राजकारणापासून पद्धतशीरपणे बाजूला ठेवण्याचे कटू प्रयत्न झाले. खूप ज्ञानी असूनही केवळ संख्याबळाअभावी त्यांना एकाकी कसं पाडलं गेलं? बंगालच्या फाळणी दरम्यान बाबासाहेब मध्येच कसे भरडले गेले? आणि नेहरूंचा पाठिंबा न मिळाल्यामुळे बाबासाहेबांना आपल्या मंत्रिपदाचा कसा राजीनामा द्यावा लागला? या आणि यासारखे बरेच मुद्दे आज आपण पुराव्यांसहित सविस्तर पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या वारी या चॅनलला सबस्क्राईब करा. अफाट क्षमता आणि बुद्धिमत्ता असूनही बाबासाहेबांना देशाच्या सर्वोच्च पदापासून कसं हळूहळू दूर केलं गेलं हे अगोदर आपल्याला पाहावं लागेल. त्यातली पहिली घटना समजून घेऊ. बाबासाहेबांची अशी मागणी होती की भारतातील दलितांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात यावेत, म्हणजे फक्त दलित लोकच त्यांचा प्रतिनिधी निवडू शकतील, जो दलितांच्या भल्यासाठीच काम करेल. इतरांना त्यांच्या मतदारसंघात मतदान करण्याचा अधिकार नसेल. याउलट गांधीजींचं म्हणणं होतं की एकत्र मतदारसंघ करा, म्हणजे सगळेच मतदान करतील आणि त्यातच दलितांना आरक्षित जागा द्या, म्हणजे निवडून दलितच येणार पण इतर धर्मीय लोक सुद्धा मतदान करू शकतील. पण यामुळे आंबेडकरांना वाटत होतं इतर धर्मीय लोक त्यांच्या ऐकण्यातला व्यक्ती निवडून देतील आणि त्यामुळे दलितांचे प्रश्न सोडवणारं कुणीच नसेल. परंतु बाबासाहेबांचीच मागणी मान्य झाली आणि ब्रिटिश पंतप्रधान रामसे मॅकडोनल्ड यांनी 16 ऑगस्ट 1932 साली जातीय निवाडा जाहीर केला, ज्यानुसार दलितांना त्यांचा स्वतःचा प्रतिनिधी निवडता येणार होता. बाबासाहेबांसाठी हा एक ऐतिहासिक विजय होता, पण काँग्रेस आणि विशेषतः महात्मा गांधींना ही गोष्ट मान्य नव्हती. या निर्णयाविरुद्ध गांधीजींनी पुण्यातील येरवडा जेलमध्ये आमरण उपोषण सुरू केलं. त्यांची प्रकृती वेगाने खालावत चालली होती आणि संपूर्ण देशातून बाबासाहेबांवर दबाव वाढू लागला होता. जर गांधीजींना काही झालं असतं तर देशभरात दलितांवर हल्ले होऊ शकले असते, अशी भीती निर्माण झाली होती. शेवटी जड अंतकरणाने बाबासाहेबांना 24 सप्टेंबर 1932 रोजी पुणा करारावर सही करावी लागली. या करारामुळे दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ रद्द झाले आणि त्याऐवजी एकत्रित मतदारसंघ आले. 1945 मध्ये लिहिलेल्या व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन टू द अनटचेबल्स या पुस्तकात बाबासाहेबांनी या करारात नेमकं काय काय झालं होतं हे लिहून ठेवलंय. त्यांनी हा करार स्वइच्छेने नाही तर दबावाखाली स्वीकारला होता असं ते म्हणतात. त्यामुळे काँग्रेस आणि आंबेडकर यांच्यात फूट पडायला सुरुवात झाली आणि काँग्रेस हा एकमेव मोठा पक्ष असल्यामुळं बाबासाहेबांना देशाचं नेतृत्व करण्यासाठी पहिला अडथळा इथंच निर्माण झाला. येत्या काळात हा वैचारिक संघर्ष अजूनच वाढला. काँग्रेसचा असा दावा होता की देशातील सर्व घटकांचे, अगदी दलितांचेही प्रतिनिधित्व ते करतात, पण बाबासाहेबांचा या दाव्याला तीव्र विरोध होता. त्यांचं स्पष्ट म्हणणं होतं की काँग्रेसचे जवळजवळ सर्व महत्त्वाचे नेते हे उच्चवर्णीय आणि जमीनदार वर्गातून आलेले आहेत, त्यामुळे ते दलितांच्या वेदना आणि त्यांचे मूलभूत प्रश्न कधीच प्रामाणिकपणे सोडवू शकणार नाहीत. बाबासाहेबांना वाटत होतं की दलितांचं नेतृत्व हे दलितांच्याच हातात असायला हवं, तरच त्यांना समाजात समान दर्जा मिळेल. जेव्हा 1937 मध्ये प्रांतिक निवडणुका झाल्या तेव्हा बाबासाहेबांनी स्वतःचा पक्ष काढला होता. त्याचं नाव होतं स्वतंत्र मजूर पक्ष. मुंबई प्रांतात त्यांच्या पक्षाला 17 पैकी 15 जागांवर चांगलं यश मिळालं. पण संपूर्ण देशाचा विचार केला तर काँग्रेसने बहुतांश प्रांतांमध्ये प्रचंड बहुमताने सत्ता मिळवली होती.
या निवडणुकीच्या निकालांनी हे स्पष्ट केलं की काँग्रेसची देशातली राजकीय पकड खूप मजबूत होती आणि बाबासाहेबांचा पक्ष एका विशिष्ट भागापुरताच मर्यादित राहिला होता. यामुळे काँग्रेस आणि बाबासाहेब यांच्यातील राजकीय स्पर्धा अधिकच वाढली. त्यात अजून भर म्हणजे 1942च्या छोडो भारत आंदोलनाच्या वेळी दोन्ही बाजूंचे मतभेद अगदी टोकाले गेले. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात काँग्रेसने ब्रिटिशांविरुद्ध छोडो भारत आंदोलन पुकारलं आणि त्यांच्या सर्व नेत्यांना अटक झाली. पण बाबासाहेबांनी या आंदोलनात भाग घेतला नाही. उलट ते त्याच काळात ब्रिटिश सरकारच्या व्हाईसरॉय एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये लेबर मेंबर म्हणजे श्रम मंत्री म्हणून सामील झाले. या निर्णयामुळे काँग्रेस समर्थकांनी आणि त्यावेळच्या वृत्तपत्रांनी बाबासाहेबांवर प्रचंड टीका केली. त्यांना देशद्रोही किंवा ब्रिटिशांचे हस्तक असेही हिणवले गेले. परंतु बाबासाहेबांचा दृष्टिकोन पूर्णपणे व्यावहारिक आणि समाजहिताचा होता. त्यांचं म्हणणं होतं, देश स्वतंत्र होणार हे तर निश्चित आहेच. आज ना उद्या ब्रिटिश देश सोडून जातील, पण ब्रिटिशांनी देश सोडल्यानंतर जो नवीन भारत बनेल त्यात दलितांचे आणि मजुरांचे अधिकार सुरक्षित राहतील असं नाही. व्हाईसरॉय काउन्सिलमध्ये राहून त्यांनी कामगारांसाठी 8 तासांचा कामाचा दिवस, महिला कामगारांसाठी प्रसूती रजा आणि अनेक महत्त्वाचे कायदे करून घेतले. बाबासाहेबांचे प्राधान्य देशाच्या स्वातंत्र्यासोबतच सामाजिक स्वातंत्र्याला होते. पण काँग्रेसला वाटत होतं की बाबासाहेब स्वातंत्र्य लढ्यात अडथळा आणत आहेत. आता खरा महत्त्वाचा मुद्दा येतो जिथे बाबासाहेबांना भारताचं नेतृत्व करण्यापासून जाणीवपूर्वक वगळलं गेलं. देशाला स्वातंत्र्य मिळत आलं असताना 1946 मध्ये संविधान सभेची निर्मिती सुरू झाली. आता आपल्यातल्या अनेकांना असा गैरसमज आहे की काँग्रेसने मोठ्या मनाने बाबासाहेबांना संविधान सभेत घेतलं, पण वास्तव खूप वेगळं आहे. बाबासाहेबांनी संविधान सभेत येऊ नये म्हणून काँग्रेसने मुंबई प्रांतातून त्यांच्या विरुद्ध पूर्ण ताकद लावली होती. त्यामुळेच बाबासाहेब आंबेडकर मुंबईतून पराभूत झाले. बाबासाहेबांना संविधान सभेत जाण्यासाठी दुसरा मार्ग शोधावा लागला. देशाच्या राज्यघटनेत दलितांचे हक्क सुरक्षित राहण्यासाठी बाबासाहेबांचं संविधान सभेत असणं अत्यंत गरजेचं होतं. हे ओळखून बंगालमधील दलित नेते जोगेंद्रनाथ मंडल यांनी पुढाकार घेतला आणि बाबासाहेबांना बंगालमधून निवडणूक लढवण्याचा आग्रह केला. मग बाबासाहेबांनी बंगाल प्रांतातून जोगेंद्रनाथ मंडल आणि मुस्लिम लीगच्या पाठिंब्यानं निवडणूक लढवली आणि ते संविधान सभेत निवडून आले. आता नशीब पण बघा ना कसं आहे की 1947 मध्ये देशाची फाळणी झाली आणि बाबासाहेब ज्या पूर्व बंगालमधून निवडून आले होते तो भाग थेट पाकिस्तानात गेला. त्यामुळे बाबासाहेबांचं संविधान सभेतलं सदस्यत्व आपोआप रद्द झालं. पण तोपर्यंत संविधान सभेतील नेत्यांना आणि ब्रिटिश कायदेतज्ञांना हे समजलं होतं की बाबासाहेबांशिवाय देशाचं संविधान लिहिणं एवढं सोपं नाही. ब्रिटनचे घटनातज्ञ सर आयव्हर जेनिंग्स यांनी बाबासाहेबांच्या कायदेविषयक ज्ञानाची शिफारस केली होती. शेवटी नाईलाजाने आणि परिस्थितीची गरज म्हणून बाबासाहेबांना संविधान सभेत घ्यावं लागलं. काँग्रेसचे एम.आर. जयकर यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे रिकाम्या झालेल्या मुंबईच्या जागेवरून बाबासाहेबांना पुन्हा संविधान सभेत निवडून आणणं काँग्रेसला भाग पडलं. त्यानंतर ते मसुदा समितीचे अध्यक्षही झाले. याचा अर्थ असा की त्यांच्या अफाट बुद्धिमत्तेमुळे त्यांना बाजूला ठेवणं कुणाला शक्य झालं नाही, पण त्यांना आत घेण्यासाठी सहजासहजी रस्ताही दिला गेला नव्हता. 15 ऑगस्ट 1947 रोजी देश स्वतंत्र झाला आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांचं पहिलं मंत्रिमंडळ अस्तित्वात आलं. गांधीजींच्या सल्ल्यानं नेहरूंनी बाबासाहेबांना देशाचं पहिलं कायदेमंत्री केलं. ही बाबासाहेबांच्या पात्रतेची आणि कायदेविषयक ज्ञानाची खूप मोठी दखल होती. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की बाबासाहेब हे नेहरू सरकारच्या मंत्रिमंडळात होते, पण ते काँग्रेस पक्षाचे सदस्य नव्हते. ते त्यांच्या स्वतःच्या शेड्यूल कास्ट फेडरेशन या पक्षाचे नेतृत्व करत होते. सरकारमध्ये असूनही धोरणात्मक निर्णयांमध्ये त्यांना फारसं स्वातंत्र्य नव्हतं. त्यांना नियोजन आयोग किंवा संरक्षण यांसारख्या महत्त्वाच्या समित्यांमध्ये स्थान दिलं गेलं नाही. ते सरकारचा भाग तर होते, पण काँग्रेसच्या मुख्य राजकीय निर्णय प्रक्रियेत त्यांना नेहमीच दुय्यम स्थान दिलं गेलं. ही खंत त्यांनी नंतर बोलूनही दाखवली. बाबासाहेब आणि नेहरू सरकारमधील हा छुपा संघर्ष 1951 मध्ये हिंदू कोड बिलाच्या मुद्द्यावर अगदी उघडपणे समोर आला. या बिलाचा एक मुख्य उद्देश होता की हिंदू समाजातील जुनाट कायदे बदलून महिलांना मालमत्तेत अधिकार देणे, त्यांना घटस्फोटाचा अधिकार देणे आणि आंतरजातीय विवाहांना कायदेशीर मान्यता देणे. बाबासाहेबांसाठी हे बिल भारताला आधुनिक बनवण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं होतं. पण जसं हे बिल संसदेत आलं तसा त्याला काँग्रेस पक्षाकडून प्रचंड विरोध सुरू झाला. देशाचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद, उद्योगपती आणि काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ पुराणमतवादी नेते या बिलाच्या पूर्णपणे विरोधात उभे राहिले. संसदेत काँग्रेसचं स्पष्ट बहुमत होतं. जर पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी मनावर
हातावर घेतलं असतं तर हे बिल सहज मंजूर होऊ शकलं असतं. सुरुवातीला नेहरूंनी बाबासाहेबांना पाठिंबा दिला होता, पण पक्षांतर्गत विरोध आणि आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून नेहरूंनी माघार घेतली आणि हे बिल तुकड्या तुकड्यांमध्ये मांडण्याचा निर्णय घेतला. महिलांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या बिलाची अशी विल्हेवाट लागल्यामुळे बाबासाहेब अत्यंत संतप्त झाले. सरकार आपल्याच मंत्र्याने मांडलेल्या सामाजिक सुधारणांच्या बिलाच्या पाठीशी उभे राहत नाही हे पाहून त्यांनी 27 सप्टेंबर 1951 रोजी कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिला. संसदेच्या पार्लमेंटरी डिबेट्स मधील त्यांच्या राजीनाम्याच्या भाषणात याचे सर्व पुरावे आहेत. त्यांनी आपल्या भाषणात स्पष्ट लिहिलंय की पंतप्रधानांनी दिलेल्या आश्वासनांना पाळले नाही. हिंदू कोड बिलाचा गळा घोटला गेला आणि मला मंत्रिमंडळात केवळ एक नामधारी मंत्री म्हणून ठेवलं गेलं, जिथे माझ्या विभागाला महत्त्व दिलं जात नव्हतं. हा राजीनामा म्हणजे बाबासाहेब आणि काँग्रेस यांच्यातील संबंधांचा जवळजवळ शेवटच होता. या सामाजिक प्रश्नांशी लढताना आणि एवढे विरोध सहन करता करता बाबासाहेबांना मोठा पक्ष बनवणं शक्य झालं नाही. देशाचं नेतृत्व करायचं असेल तर संख्याबळ पाहिजे, जे फक्त काँग्रेसकडे होतं. त्यामुळे बाबासाहेब या सत्तेच्या खेळात पूर्णपणे पिछाडीवर पडले. शिवाय ते निवडून येऊ नयेत म्हणून त्यांना हरवण्याचे पुरेपूर प्रयत्न झाले. त्याचं झालं होतं असं की ज्यावेळी 1952 मध्ये देशात पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली त्यावेळी सर्वांनाच वाटत होतं की बाबासाहेब सहज निवडून येतील. मुंबई उत्तर मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली होती. काँग्रेसने बाबासाहेबांच्या शेड्यूल कास्ट फेडरेशनचे नारायण काजरोळकर यांना त्यांच्या विरुद्ध तिकीट दिलं. पंडित नेहरूंनी स्वतः काजरोळकर यांच्या प्रचारासाठी मुंबईत सभा घेतल्या. काँग्रेसने आपली संपूर्ण राजकीय यंत्रणा आणि ताकद बाबासाहेबांना पाडण्यासाठी लावली. निकाल लागला तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. नारायण काजरोळकर यांना 1,38,137 मतं मिळाली तर बाबासाहेबांना 1,23,576 मतं मिळाली. बाबासाहेबांचा सुमारे 14,000 मतांनी पराभव झाला. दुसरा कोणताच पर्याय उरला नसल्यामुळे बाबासाहेबांना राज्यसभेतून संसदेत जावं लागलं. पुढे 1954 मध्ये भंडारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक झाली. तिथूनही बाबासाहेबांनी पुन्हा नशीब आजमावलं, पण तिथेही काँग्रेसने पूर्ण ताकद लावून बाबासाहेबांचा पुन्हा पराभव केला. या दोन निवडणुकांच्या निकालांनी बाबासाहेबांचा लोकसभेत थेट निवडून जाण्याचा मार्ग पूर्णपणे बंद केला. राजकारणाचा साधा नियम आहे, ज्या नेत्याला संसदेत जाण्यापासून रोखलं जातं, ज्याच्या पक्षाकडे देशात बहुमताचं संख्याबळ नसतं आणि ज्याला तत्कालीन सर्वात मोठ्या सत्ताधारी पक्षाचा कडाडून विरोध असतो, तो माणूस देशाचा पंतप्रधान होऊच शकत नाही. बाबासाहेबांना स्वतंत्र भारतात एकाकी पाडण्याचे आणि राजकारणातून बाजूला सारण्याचे हे प्रयत्न सातत्याने झाले. त्यांच्याकडे अफाट ज्ञान होते, देशहिताचे विचार होते, पण दुर्दैवाने त्यांच्या मागे निवडणुकीत जिंकून देणारे सामाजिक आणि राजकीय संख्याबळ नव्हते. सत्ताधारी पक्षाने त्यांना नेहमीच एक प्रमुख राजकीय विरोधक म्हणून पाहिलं आणि त्यांचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी वेळोवेळी त्यांच्या मार्गात अडथळे आणले. त्यामुळेच भारतीय संविधानाचे जनक असूनही देशातील सर्वात बुद्धिमान आणि दूरदृष्टी असलेला हा नेता भारताचा पंतप्रधान कधीच होऊ शकला नाही. यावर तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि वारी या चॅनलला सबस्क्राईब करा.